वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच दिनांक 3 ते 5 जानेवारी रोजी शेगाव येथील शुभा मैदानावर राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, महाराष्ट्रासह 22 राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता। समारोपीय कार्यक्रमात विजेत्या चमूला बक्षीस विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। माऊली शिक्षण संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वरदादा पाटील, काँग्रेस राज्यकारिणीचे वरिष्ठ नेते रामविजय ब्रुंगले, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे, सेवादलचे अनिल सावडे, दीपक सलामपुरिया, अनिल उंबरकर, कविता राजवैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती। ह्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर केरळच्या मुलांच्या व मुलींच्या चमूने बाजी मारली। तसेच तिसरे बक्षीस मुलांमधून कर्नाटक व पॉंडिचेरी टीमने सामूहिक जिंकला आहे, तर मुलींमधून तिसरे बक्षीस महाराष्ट्र व तामिळनाडूच्या चमूने सामूहिकरित्या बक्षीस जिंकले आहे। सदर कार्यक्रमाला भारतीय आट्यापाट्या फेडरेशनचे सचिव डॉक्टर दीपक कविश्वर, भारतीय आट्यापाट्या फेडरेशन सीईओ जय कविश्वर युवराज, महाराष्ट्र महामंडळाचे सचिव डॉक्टर अमरकांत चकोले उपस्थित होते। यावेळी शाळेतील खेळप्रेमी नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव।